नमस्कार. मुंबई बेस्टमध्ये 364 जागा. बेस्ट म्हणजे एस टी म्हणजे लालपरी, जी दंगलीमध्ये सर्वात जास्त फोडल्या जाते. 1 जून 1948ला या भारतामध्ये अहमदनगर ते पुणे या 2 शहरादरम्यान पहिली बस धावली. या अहमदनगरचं नवीन नाव अहिल्यानगर. महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर. क्षेत्रफळ 17,048 चौरस किलोमीटर. हे जिल्हा शहर सीना नावाच्या नदीकाठी वसलेलं आहे. सीना भीमा नदीची उपनदी आहे आणि भीमा कृष्णा नदीची उपनदी आहे. 1 जून 1960ला या महाराष्ट्रामध्ये MSRTC महाराष्ट्र स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन पहा याची स्थापना झाली. 1 जून हा दिवस आपण परिवहन दिन म्हणून साजरा करतो. याचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. आणि मुख्य लक्षात घ्या की याचं ब्रीद वाक्य प्रवाशांच्या सेवेसाठी 2017ला आपण लोगो स्वीकारला, जय महाराष्ट्र. आणि मुख्य गोष्ट आपल्याला जर पाहिली तर ही जी काही पहिली बस अहिल्यानगर ते पुणे या 2 शहरादरम्यान धावली, हिचे पहिले ड्रायव्हर होते किसन राऊत आणि हिचे कंडक्टर होते लक्ष्मण केवटे. या दोघांचंही निधन झालेलं आहे. तर RTC ॲक्ट 1950 मध्ये स्थापन झाला आणि याच्या कलम 3 नुसार आपण ह्या विभागाची निर्मिती केलेली आहे. आता हे जे काही महामंडळ आहे तर याच्यामध्ये 364 पदाच्या जागा मुंबई अखत्यारीत्या येणार आहेत. मग याच्यामध्ये पात्रता काय आहे, याच्यामध्ये किती मार्क लागतात, याला पगार किती आहे, ह्याचा विचार आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये करायचा आहे. पाहता वाहन चालक आणि काय असते, एक असतो चालक आणि एक असतो वाहक. आपल्या भाषेत ड्रायव्हर, आपल्या भाषेत कंडक्टर. पहा लक्ष द्या इकडं. आता याच्यामध्ये मेन का बाबा फॉर्म भरायचा आहे तर याच्यामध्ये पगार आहे 22,060 रुपये. त्याच्यामध्ये महागाई भत्ता धरला, घर भाडे धरले तर हा पगार 36,000पर्यंत जाण्याची शक्यता आहे. याच्या व्यतिरिक्त पहा विशेष भत्ते कोणते आहेत, कपडे धुवायचे, त्याच्यानंतर वैद्यकीय भत्ता मेडिकल, त्यानंतर पहा रजा आहे ना, प्रवास भत्ता आहे आणि तुम्हाला सासरवाडीला मामाच्या गावाला जायचं असेल तर प्रवास मोफत आहे. आता नोकरी याच्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला बदली बस वाहक म्हणून जायचं आहे, कंडक्टर या गाडीवरून त्या गाडीवर, आणि नंतर तुम्हाला याला परमनंट करणार आहेत. आता बाळांनो मेन गोष्ट काय तर याच्यामध्ये ज्या काही 364 जागा आहेत ह्या जागांचं वर्गीकरण कसं आहे तर या जागांचं वर्गीकरण आहे 142 जागा आहेत ओपनसाठी. यामध्ये SC साठी 34 जागा, ST कॅटेगरीसाठी 22 जागा, OBC साठी 67 जागा, EWS साठी 36 जागा, SCBC साठी 36 जागा, VJS साठी 6 जागा, NTB साठी 6 जागा, NTC साठी 10 जागा आणि SBC साठी 5 जागा, NTD साठी एकही जागा नाही. ह्या नेत्याने थोडं विचार करणं गरजेचं आहे. काहून जागा नाहीत, ह्या जागा का भरायला पाहिजेत, है ना, बेरोजगारी कमी या समाजातली पण झाली पाहिजे, हे याने थोडा विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर मेन गोष्ट SC आणि ST हे 2 प्रवर्ग सोडले तर बाकीच्या जातीसाठी ज्यांना आरक्षण आहे त्या जातींना NCL नॉन क्रिमिलियर लागणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आता मेन गोष्ट याच्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. ऑनलाईन अर्ज 29 जुलै 2026च्या अगोदर करायचा आहे. म्हणजे 29 जुलै हा दिवस व्याघ्र दिन आहे. राष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणतो आपण, जागतिक व्याघ्र दिन म्हणतो. ह्या दिवशी आपल्या भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ झाला. जुने याच्या अगोदर सिंह होता. आता घराघरात वाघ आहेत, त्याचा तो दिवस. तर त्या दिवसाच्या पर्यंत तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. यासाठी 30 गुणांची परीक्षा आहे, कळलं का. 12 गुण घेणं अनिवार्य आहे. त्यानंतर लक्षात घ्या कागद पडताळणी आहे आणि नंतर तुम्हाला नियुक्ती आहे. आता पहा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय आहे तो 10वी पास असावा. केवळ 10वी पास असून चालणार नाही तर त्याला 10वीमध्ये 50% गुण असावेत. 50%पेक्षा गुण कमी आहेत, कॉपी सेंटर वाचून देखील तुला मार्क कमी पडतात. याचा अर्थ तुझ्या मायबापानं तुला हप्त्यातून एकदा मारणं गरजेचं होतं, पण त्या मायबापाला वेळ भेटला नाही म्हणून तू यासारख्या भांडगुळालं माझ्या हॉस्टेलला टाकल्यावर तुला नीट करणं सध्या काळाची गरज आहे. असो तर पहा याला 50% गुण आवश्यक आहेत. त्यानंतर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण RTA महाराष्ट्र राज्याकडून मिळालेला बस वाहक परवाना, त्याच्यानंतर त्याच्याकडे बॅच बिल असावा, हे पहा. आता मेन गोष्ट पहा त्याच्यासाठी शारीरिक पात्रता काय आहे हे पण लक्षात घ्या. पहिले वय मर्यादा लक्षात घ्या. तो जर अमागास म्हणजे ओपन प्रवर्गाचा असेल त्याच्याकडे आरक्षण असेल तर 18 पासून 38 वर्षापर्यंत, आणि त्याच्याकडे आरक्षण असेल मागास स्वर्गीय असेल तर 5 वर्षाची सूट म्हणजे 18 ते 43 वर्षापर्यंत. यस. आता मेन गोष्ट आहे शारीरिक पात्रता काय, फिजिकल फिटनेससाठी काय. त्याची उंची 154 सेंटीमीटर असावी
मात्र 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त नसावी. कारण 178 सेंटीमीटरपेक्षा जास्त असेल तर ते बसमध्ये उभं राहू शकलं पाहिजे, त्याचं डोकं वरच्या टपराला लागू नये, आहे ना. बसमध्ये जाताना अडचण, उतरताना अडचण, त्यानं तिकीट काढावं का लोकायला ताण द्यावा, म्हणून त्याची हाईट याच्यापेक्षा जास्त नसावी. आता मेन गोष्ट, त्याचं वजन 45 किलोग्रॅम असावं. कधी कधी एस टी पंक्चर झाली तर दोघांना मिळून स्टेपनी आहे ना टायर काढावं लागते, तर त्यानं त्या जॅकवर पाय देऊन तरी तो जॅक उचलला पाहिजे, म्हणून त्याचं वजन 45 किलोग्रॅमपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. यस. आता मेन गोष्ट, याच्यामध्ये 4 विषय आहेत आणि प्रत्येक विषयात 3 गुण घेणं अनिवार्य आहे. जर 12 गुणापेक्षा कमी गुण पडले तर तुम्हाला अपात्र घोषित केलं जाईल. मग यामध्ये गणिताला 10 मार्क आहेत, सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज आणि चालू घडामोडी याला 10 गुण आहेत आणि मराठी इंग्रजीला 10 गुण आहेत. असे विषय झाले 4. या प्रत्येक विषयात 3 गुण घेणं अनिवार्य आहे, म्हणजे 12 गुण घेणं कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. आता मुख्य गोष्ट, हे क्लिअर झालं. इथं प्रत्येक विषयात 3 गुण घेणं आवश्यक आणि एकूण सरासरी 12 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. आता पहा, मेन उमेदवाराची संख्या जास्त असल्या कारणाने किंवा याचे फॉर्म जास्त येत असल्यामुळे ही परीक्षा ऑनलाईन म्हणजे CBT, कळलं का. आता या पद्धतीनं होत असल्यामुळे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं कम्प्युटर बेस होत असल्यामुळे ही परीक्षा शिफ्ट 1 शिफ्ट 2, म्हणून आम्ही बोंबलालो परीक्षा ऑनलाईन नको, कारण आमच्या पोराला कम्प्युटर हाताळता येत नाही, ह्याचा माऊस दुसऱ्याच्या कम्प्युटरवर जातो, तो बाण सापडायला अर्धा तास लागतो, सेव्ह नेक्स्ट याला कळत नाही. त्याच्यानंतर मोठा प्रश्न आला तर इथं पेपरवर असलेला प्रश्न गणिताचा आपण समजून घेऊन आकडे लिहून पटापट काटाकाटी करू, तिथे एक एक आकडा लिहायचा आहे, पुन्हा त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि याच्यात त्याचा वेळ जास्त जाणार आहे, म्हणून आम्ही ऑनलाईन परीक्षेच्या विरोधात आहोत. सरकार आता आमचं लक्षात घेतंय, कामाला कोलतंय, हे सरकारच्या मनावर आहे, पण आम्ही मात्र आमचा मुद्दा लावून धरणार, ही गोष्ट लक्षात घ्या. आता मेन गोष्ट, आवळा दाखवून कवळा काढणे, ही 364 पदाची ॲड आहे. बंबाट फॉर्म येणार आहेत आणि मग सरकार ओपन प्रवर्गाच्या पोराकडून 1000 रुपये आणि मागासवर्गीय पोराकडून 900 रुपये. त्याच्यानंतर हे नॉन रिफंडेबल आहे, म्हणजे एकदा भरलेले पैसे तू परीक्षेला जाय नको जाऊ कुठेही उलट, तुला वापस भेटणार नाहीत. यस. चलांदो. हां. आता मेन गोष्ट आहे, तुझ्याकडं 10वीचं गुणपत्रक पाहिजे, 10वीची TC गुणपत्रक पाहिजे आणि सनद पाहिजे, प्रमाणपत्र. हां. त्यानंतर RTA कडील बस वाहक त्याकडे बॅच बिल्ला पाहिजे. त्याच्यानंतर तुझ्याकडे व्हॅलिड फोटो ID पाहिजे, म्हणजे एक तर आधार कार्ड पाहिजे नाही तर पॅन कार्ड पाहिजे. इतर रॅशन कार्ड किंवा कुठंतरी तू एखाद्या कामाला होता त्याच्यातलं आय कार्ड तुला ग्राह्य धरल्या जाणार नाही. बाब्या, जातीचं प्रमाणपत्र तुझ्याकडे आवश्यक आहे. SC ST ह्या 2 प्रवर्गातून इतर प्रवर्गात असणाऱ्याकडे NCL असणं गरजेचं आहे. पासपोर्ट आकारचा फोटो असावा आणि तो फोटो 6 महिन्याच्या पलीकडे गेलेला नसावा. कारण का, 5वी 6वीचा फोटो लावशील तर ते पेपरवर येताना ते कोमा जाईल, नेमका हे तूच आहे का, म्हणून 6 किंवा 1 वर्षाच्या आतील तो हा फोटो असावा, जेणेकरून परीक्षाच्या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्यांनी तुला ओळखावं की हा दलिंदर तूच आहे. यस. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो आणि उमेदवाराची त्याच्यावर स्वाक्षरी, हे सर्व झालं. जर याच्यामध्ये ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि कागदपत्रामधली माहिती याच्यामध्ये जर दुमत आढळलं तर तुम्हाला अपात्र ठरवलं जाईल. तुम्ही काही करून माहिती इकडली तिकडे करून काही जरी चिटकवलं असेल तर तुमच्यावर गुन्हा देखील नोंद केला जाईल, ही पण गोष्ट लक्षात घ्या. कठोर कारवाई. जर तुम्ही चुकीची माहिती, तोतियागिरी किंवा गैरवर्तन केल्याचं आढळलं तर फौजदारी गुन्हा देखील तुमच्यावर नोंद होईल. 420 नावाचा गुन्हा असतो, हे पण लक्षात घ्या. म्हणून नावात बदल केला असेल तर गॅजेट करा. त्याच्यानंतर रेशन कार्ड आणि लर्निंग लायसन हे तुमचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाही. त्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असावं, नसेल तर पॅन कार्ड असावं. ह्या 2 गोष्टी बाळांनो लक्षात घ्यायच्यात. ओके. परीक्षेची अंतिम तारीख आहे 29 जुलै 2026. ओके. हा, कमान लक्षात घ्या, कमाल 2 वर्ष किंवा पदे भरेपर्यंत वैध राहील, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात याच्यामध्ये सांगितलं त्याने. प्रतीक्षा यादी म्हणजे जी प्रतीक्षा यादी म्हणजे आता समजा लिस्ट क्लोज झाली 30 मार्काची 26 मार्कावर, तर 25 मार्काच्या पोराला एवढ्या वर्ष वेटिंग त्याची राहू शकते 2 वर्षापर्यंत. मे बी ती वेटिंग उठून तुला घेण्याची शक्यता आहे. तर यासाठी आपल्या ॲपवर फिके क्लास नावाचा ॲप आहे, त्या ॲपवर 15 जुलैला बॅच चालू होणार आहे. 30 मार्काचा तुमचा पेपर आहे, त्यामध्ये गणित आहे, त्याच्यानंतर चालू घडामोडी आहे, त्याच्यानंतर जनरल नॉलेज आहे, मराठी इंग्रजी आहे. ही सर्व बॅच तुमची
30 मार्काची 15 जुलैपासून आपण चालू करायलो. अंदाजे 2-3 महिने आपल्याकडे भेटतील. यामध्ये आपण TCS IBPS ऑनलाईन पद्धतीनं जे प्रश्न असतात त्या पद्धतीनं शिकवण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठी सर्वांनी डाउनलोड करायचं आहे VK क्लास. सर्वांनी डाउनलोड करा VK क्लास. लक्षात घ्या, हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा. त्यामधून 15 जुलैला ही बॅच जॉईन करा. त्या बॅचची अतिशय कमी फीस असेल. अंदाजे जर विचार केला आपण तर 499च्या दरम्यान ही बॅच असणार आहे. म्हणून सर्वांनी या बॅचमध्ये जॉईन व्हा आणि 15 जुलैपासून आपल्यासोबत कनेक्ट राहा. नक्कीच तुम्हाला निकालापर्यंत नेण्याचं किंवा तुमचा निकाल देण्याचा आम्ही संकल्प करू. निकाल देण्यापर्यंत तुम्हाला पोहोचू. ही आमची टीम आणि मी स्वतः त्यासाठी कटिबद्ध राहील. तरी पोरांनो, सर्वांनी 29 जुलैच्या आत हा फॉर्म भरा आणि अभ्यासाला लागा. शेवटी तुम्हाला मी सांगितलं, नोकरी शेवटी नोकरीच असते. ही गोष्ट लक्षात घ्या. आणि मगच अंगावर गुलाल आपल्या पडून घ्यायचा आहे. तर त्यासाठी अभ्यासाशिवाय आपल्या घराचं चित्र बदलणार नाही. म्हणून थोडं सिरियस व्हा, नीट अभ्यास करा. बाकी तुमचा अभ्यास कसा करून घ्यायचा आहे त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चला थांबू आपण या ठिकाणी. जय हिंद, जय महाराष्ट्र.